सांगितलंय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड यूज करायची. सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन. मग आपल्याला इथं इक्वेशन्स दिलेले आहे. तर इक्वेशन दिलेले एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6, 3x मायनस वाय प्लस 3z इक्वल्स टू 10, 5x प्लस 5y मायनस 4z इक्वल्स टू 3. मग बघा आता सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायचे. काय करायचं? गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायचे. ठीक आहे. मग गिवन इक्वेशन काय काय दिलेलं आहे? तर गिवन इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6 दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेले आहे 3x मायनस वाय प्लस 3z इक्वल्स टू 10 दिलेलं आहे. आणि नंतर दिलेलं आहे 5x प्लस वाय मायनस 4z इक्वल्स टू 3 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला 3 इक्वेशन दिलेले आहे. ठीक आहे. मग आपण आता गिवन इक्वेशन लिहिले. सगळ्यात पहिले काय करायचं? ह्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. मग लिहा द इक्वेशन write in matrix form. Matrix form. मग मॅट्रिक्स फॉर्ममध्ये बघा आता कोणता मॅट्रिक्स लिहायचं? पहिले कोएफिशिएंट मॅट्रिक्स. मग आता बघा इथं काय की प्रत्येक इक्वेशनमध्ये 3 व्हेरिएबल दिलेले आणि प्रत्येक व्हेरिएबलला एक काहीतरी कॉन्स्टंट आहे. मग कोएफिशिएंट आहे. ठीक आहे. म्हणजे कोएफिशिएंट आता इथं एक्सचा कोएफिशिएंट काय आहे? इथं 1. इथं काय आहे? 1. त्याच्यानंतर वायचं कोएफिशिएंट काय आहे? 1 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट झेडचं कोएफिशिएंट काय आहे? पुन्हा 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सचा कोएफिशिएंट इथं 3. त्याच्यानंतर इथं काय आहे? वायचं कोएफिशिएंट -1. त्याच्यानंतर इथं 3चं कोएफिशिएंट झेडचं कोएफिशिएंट 3 आहे. ठीक आहे. इथं 5चं कोएफिशिएंट एक्सचं कोएफिशिएंट इथं 5. त्याच्यानंतर इथं 5. त्याच्यानंतर इथं काय आहे? -4. म्हणून इथं कोएफिशिएंट लिहिली इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्स काय? इथं 3 व्हेरिएबल आहे एक्स वाय आणि झेड इक्वल्स टू कॉन्स्टंट कोणते कोणते? तर 6, 10 आणि इथं आहे 3. ही काय? 3 कॉन्स्टंट आहे. मग बघा हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स. या कोएफिशिएंट मॅट्रिक्सला काय म्हणायचं? ए मॅट्रिक्स. त्याच्यानंतर व्हेरिएबल मॅट्रिक्सला काय म्हणायचं? एक्स मॅट्रिक्स. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्सला मी इथं बी नाव देणार आहे. ठीक आहे. तुम्ही काही नाव देऊ शकता तुमच्या मनानुसार, अल्फाबेटिकली तुम्हाला जे वाटलं ते नाव देऊ शकता. पण मी काय देते? बी नाव दिलंय. ठीक आहे. मग आता बघा आपण हे कशाच्या फॉर्ममध्ये लिहिल्या? मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिल्या. आता एखाद्याला वाटू शकतं की हे मॅट्रिक्स फॉर्म असं का लिहिला सर, वेगळ्या पद्धतीने का नाही लिहिलं? मग इथं हा जो व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे तो 3x3चाच का लिहिला? 3x1चाच का लिहिला? असं का नाही लिहिला? तर बघा तुम्हाला मी सांगतो इथं. तर आता बघा आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन जर केलं तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग बघा 1 × x प्लस हा 1 × y प्लस नंतर काय येणार? 1 × z इक्वल्स टू. आता ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटी हा जो एलिमेंट आहे हा याच्या इक्वल्समध्ये राहणार. म्हणजे पुन्हा आपल्याला काय भेटणार आहे? एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला परत भेटणार आहे. म्हणून आपण याला अशा फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. नाही तर काही जणांना वाटतं सर असंच का लिहितं, काही जणांना प्रश्न पडतो. तर मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला पुन्हा गिवन इक्वेशन ॲज इट इज भेटून जातं. म्हणून आपण याला अशा फॉर्ममध्ये लिहितो. आता बघा आता कोएफिशिएंट मॅट्रिक्स जो आहे त्याचं काय करायचं? आता इथं लिहा सेकंड स्टेप. ही काय होती? फर्स्ट स्टेप होती याच्या फॉर्ममध्ये लिहायचं. सेकंड स्टेप काय आहे? कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ए. मग बघा आता ए मॅट्रिक्स काय इथं? मग आता मॅट्रिक्स ए जो दिलेला आहे म्हणजे कोएफिशिएंट मॅट्रिक्स, त्याला काय करायचं? तुम्ही डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा. कशामध्ये लिहायचं? डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये कोएफिशिएंट मॅट्रिक्स लिहा. ए डिटर्मिनंट ऑफ ए. मग याचे एलिमेंट काय? 1 1 1, 3 -1 3. इथं आहे 5 5 आणि इथं काय? -4. ठीक आहे. मग हा दिलेला डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंट काय करा? सॉल्व करायचं. मग सॉल्व करताना काय करायचं? एका रोच्या अबाउट एक्सपांड करायचं. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे साइन कन्व्हेन्शन. तुम्ही कुठल्या पण रोच्या अबाउट एक्सपान्शन करू शकता.
म्हणजे आपण रोच्या अबाउट एक्सपान्शन करणार त्या रोचं काय करायचं, साईन कन्व्हेन्शन यूज करायचं. मग फर्स्ट रो असेल तर प्लस मायनस प्लस, सेकंड रो असेल तर मायनस प्लस मायनस, आणि थर्ड असेल तर प्लस मायनस प्लस, किंवा कुठल्या पण कॉलमच्या अबाउट पण तुम्ही एक्सपांड करू शकता. म्हणजे आपण कॉलमच्या अबाउट एक्सपान्शन करणार आहे त्या कॉलमचं साईन कन्व्हेन्शन यूज करायचं. मग आता आपण काय करणार, या फर्स्ट रोच्या अबाउट काय करणार, एक्सपांड करणार. या फर्स्ट रोच्या अबाउट जर एक्सपान्शन केलं तर बघा मग आता काय येणार, 1. मग 1ला काय प्लस साईन घ्यावं लागेल, +1, आणि इथं याचं मायनर लिहायचं. मग बघा आता हा एलिमेंट सोडून द्यायचा, याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून राहिलेले एलिमेंट. इथं काय -1, नंतर इथं हे 3, इथं हे 5, नंतर इथं हे -4. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट काय 1 आहे, पण याला मायनस साईन येणार, -1 इंटू त्याचा मायनर लिहा. आता त्याचा मायनर लिहिल्यावर याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं. 3, 3, 5, -4, 3, 3, 5, -4. ठीक आहे. त्यानंतर +1. आता हा +1 आहे. ठीक आहे. याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या, मग त्याची मायनर लिहायची, म्हणजेच हे आणि सोडून द्यायचं. 3, -1, 5, 5. इथं काय येणार 3, -1, इथे येणार 5, इथे येणार पुन्हा 5. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हा 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -1 इंटू -4, -1 इंटू -4 काय येणार, +4 येणार, 5, 3, 15. ठीक आहे. त्याच्यानंतर -1 तसाच, 3 चौक 12, पण -12 येणार, आणि 3 5 15, -15. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस काय 1, हा काय +1 ब्रॅकेटमध्ये 3 5 15 मायनस 5 इंटू -1 -5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं काय येणार, 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -11. त्याच्यानंतर -1 इंटू मायनस काय होणार, प्लस होणार. 15 आणि 12 किती झाले, 7 आणि इथं 2, 27 येणार, -27. त्याच्यानंतर +1. आता बघा मायनस काय होणार, प्लस होणार, म्हणजे इथे येणार 20. बघा इथं काय येणार, -11 +27 +20. ठीक आहे. म्हणजे याचा डिटर्मिनंट किती आला बघा आता, तर याचा डिटर्मिनंट जो आहे तो येणार 27 + 20 37, 37 - 11, म्हणजे 27 मधून 1 गेले, नाही 27 + 20 36, 47, 47 - 11 जर केलं तर किती येणार आहे, 47 - 10 म्हणजे ते येणार 37, 37 मधून 1 गेला, खाली राहिली -36, सॉरी +36. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, 36. मग डिटर्मिनंट A = 36. मग बघा इथं लिहायचं, डिटर्मिनंट A नॉट इक्वल्स टू 0, हेन्स A इनवर्स इज एक्झिस्ट. A इनवर्स इज एक्झिस्ट. A इनवर्स काय आहे, एक्झिस्ट आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला A इनवर्स फाइंड आउट करायचं. मग A इनवर्स फाइंड आउट करायसाठी काय करावं लागेल, आधी आपल्याला ॲडजॉईंट फाइंड करावं लागेल. ॲडजॉईंट फाइंड आउट करावं लागेल. ॲडजॉईंट फाइंड आउट करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. मग आता काय करायचं, को फॅक्टर फाइंड आउट करायचे प्रत्येकाची. ठीक आहे. मग आता आपण को फॅक्टर फाइंड आउट करू. पुढच्या पेजवरती बघा आता, मग पुढच्या पेजवरती लिहायचं इथं फाइंड. आता किती स्टेप आहे, थर्ड स्टेप आहे, फाइंडिंग को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. आता काय करायचं, प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर बघा आता को फॅक्टर फाइंड आउट करायची. को फॅक्टर फाइंड आउट करताना काय करायचं, पेजला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं. ठीक आहे. डिस्ट्रीब्यूट केलं.
तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून पण काढू शकता किंवा 1 बाय 1 एका खाली लिहून पण काढू शकता. ठीक आहे, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करू शकता, तसं काही नाही. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला प्रत्येकाचे को फॅक्टर फाइंड आउट करायचे. आता मी पाठीमागच्या पेजवरून मॅट्रिक्स कॉपी करून घेतो. ठीक आहे, आता मॅट्रिक्स कोणता कॉपी करायचा, तर हा मॅट्रिक्स कॉपी करू. ठीक आहे, कोएफिशिएंट मॅट्रिक्स कॉपी करून घेऊ, म्हणजे आपल्याला त्याची मायनर वगैरे लिहायला काही अडचण यायची. ठीक आहे, कंट्रोल C, कंट्रोल V. ठीक आहे, याचा कलर चेंज करतो, इथं ग्रीन कलर केला. ठीक आहे, आता बघा फर्स्ट एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायचं. मग फर्स्ट एलिमेंटचा जो मायनर आहे त्याला आपण नाव देऊ सपोज A11. ठीक आहे, कॅपिटल A11 किंवा तुम्ही C11 पण देऊ शकता, जसं कोएफिशिएंट म्हणलंय, को फॅक्टर म्हणलंय तर को फॅक्टरचं C येतो. तुम्ही C पण नाव देऊ शकता, तुम्हाला जे वाटलं ते देऊ शकता, बट आपण इथं नाव देणार आहे आता A11. पेन चेंज करू, मग नाव काय द्यायचं, A11. मग आता बघा तुम्हाला मी एक साइन कन्व्हेन्शनचा मॅट्रिक्स सांगितला होता, की साइन कन्व्हेन्शनचा मॅट्रिक्स काय राहतो, की प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस प्लस. किंवा याच्यानुसार बघा आता हा रो जो आहे 1 आहे आणि कॉलम पण 1 आहे, 1 + 1 काय होतं 2, म्हणजे कोणता नंबर आहे, इवन नंबर आहे. इवन नंबर असेल तर कोणतं साईन येतं, पॉझिटिव्ह. बघा फर्स्ट एलिमेंट काय आहे, 1 आहे, फर्स्ट एलिमेंट काय आहे, 1 आहे. ठीक आहे, मग 1चा जो रो नंबर आहे तो पण 1 आहे, कॉलम नंबर पण 1 आहे. ठीक आहे, म्हणून याला कोणतं साईन येणार आहे, प्लस प्लस. आता प्लसमध्ये 1चा मायनर लिहायचा, म्हणजे हा याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं, राहिलेली एलिमेंट लिहायची. मग राहिलेली एलिमेंट काय आहे इथं, -1 3, नंतर इथं आहे 5 आणि इथं आहे -4. तर बघा मग आता इथं काय होणार, A11 काय येणार, बघा आता -4 × -1 हे येणार आहे 4, -5 × 15. त्याच्यानंतर +1 जरी मल्टिप्लाय केलं काही फरक पडत नाही, म्हणजे इथं काय येणार आहे, -11 येणार आहे. A11 काय आला, -11 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे आपला, A12. मग A12 एलिमेंट कोणता आहे, 1 आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचा रो नंबर काय 1 आणि कॉलम नंबर आहे 2. मग बघा 1 + 2 जर केलं तर काय येतं, 1 + 2 3 म्हणजे काय ऑड नंबर आहे. ऑड नंबर म्हणजे याला साईन कोणता येणार आहे, मायनस, किंवा इथं बी मायनस दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता याचा मायनर लिहायचा, काय लिहायचा, मायनर. ठीक आहे, मग आता 1चा मायनर काय येणार, याच्या करस्पॉन्डिंग रो सोडून द्या आणि याच्या करस्पॉन्डिंग कॉलम सोडून द्या, 3 3 5 -4. इथं लिहायचं 3 3 5 -4. ठीक आहे, मग बघा आता मायनस साईन ब्रॅकेटमध्ये, -4 × 3 -12 -5 3 15. मग बघा आता इथं मायनस मायनस ऑफ ब्रॅकेट, आता काय की -12 -15 किती येणार, -27 आणि मायनस मायनस प्लस, म्हणजे इथे येणार आहे 27. मग A12 किती आला, 27 आला. ठीक आहे, मग आता तसंच A13 फाइंड आउट करायचं. मग A13चा एलिमेंट कोणता आहे, 1 आहे, कोणता आहे, 1. 1ची रो नंबर, तो 1चा रो नंबर आहे 1 आणि कॉलम नंबर आहे 3. मग बघा 3 + 1 + 3 4 होतं, म्हणजेच याला साईन येणार आहे प्लस. मग याचा करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग बघा आता ह्या 1च्या करस्पॉन्डिंग बघा, ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा, 3 - 1 5 5. मग इथे येणार 3 - 1, इथे येणार 5 आणि इथं पण येणार 5. ठीक आहे, मग बघा आता याचं मल्टिप्लिकेशन होणार, मल्टिप्लिकेशनमध्ये 5 3 15, त्याच्यानंतर -5 आणि याच्या इथं काय आहे, बाहेर प्लस साईन आहे. ठीक आहे,
मग प्लस साईननं काही फरक पडणार नाही, म्हणजेच 15 प्लस मायनस मायनस काय होणार प्लस 5, म्हणजेच हा येणार आहे 20. मग A1 3 किती आला 20 आला. ठीक आहे, तर मी हे जरा बाजूला घेतो. ठीक आहे, याला खाली घेतो इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट एलिमेंट काय आहे A21, कारण की 2 नंबरची रो स्टार्ट झाली म्हणून इथं 2 आणि फर्स्ट नंबरचं कॉलम म्हणून 1. मग A21 मधला फर्स्ट एलिमेंट इथं 3. मग 3ची रो नंबर काय आहे 2 आहे आणि कॉलम नंबर 1 आहे. मग 2 + 1 काय येणार आहे ऑड नंबर येणार आहे. ऑड नंबर म्हणजेच मायनस साईन, किंवा इथं याच्यानुसार जर बघितलं प्लस मायनस प्लस, सॉरी मायनस प्लस मायनस म्हणून मायनस साईन. आता याचा करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग हा सोडून द्यायचा हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा, म्हणजे 1 1 5 -4, 1 1 5 -4. ठीक आहे, त्याच्यानंतर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस ब्रॅकेटमध्ये, आता मायनस साईन असले ब्रॅकेटमध्ये टाकायचं. -4 × 1 -4 मायनस 5 × 1 5. ठीक आहे, बघा -4 आणि -5 यांचं काय होणार ॲडिशन होणार, पण साईन मायनस येणार म्हणजे -9. मायनस मायनस प्लस म्हणजे इथं काय आलं 9. मग A12 किती भेटला आपल्याला, सॉरी A21 काय आला पॉझिटिव्ह आला. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ही लाईन वर घेऊ. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट एलिमेंट आहे A22. मग आता A22 एलिमेंट कोणता आहे -1. कोणता आहे -1. -1ची करस्पॉन्डिंग रो आहे 2 आणि कॉलम पण काय आहे 2 आहे. मग त्याला साईन कोणता येणार आहे प्लस येणार. ठीक आहे, मग बघा आता याचे करस्पॉन्डिंग मायनर लिहा, म्हणजे ही रो सोडून द्यायची, हा कॉलम सोडून द्यायचा, ही रो सोडून द्यायची. 1 1 5 -4 इथं येणार आहे 1 1 5 -4. ठीक आहे, तर मग आता याचा फाइंड आउट करा. हा प्लस साईन ब्रॅकेट -4 × -4 × 1 -4 मायनस 5 1 5. मग बघा इथं काय आहे की बाहेर प्लस साईन, त्याच्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही. इथं प्लस आणि ब्रॅकेटमध्ये येणार -9, म्हणजेच इथं काय येणार आहे -9. मग A22 काय आला -9 आला. नंतर आता हे फाइंड आउट करायचा A23 एलिमेंट कोणता आहे 3. मग त्याची करस्पॉन्डिंग रो काय येणार आहे 2 आणि कॉलम नंबर येणार आहे 3. मग 2 + 3 5 होतं, म्हणजे याला येणार मायनस साईन. याचा मायनर लिहा, 3चा मायनर काय आहे, याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 1 1 5 5 इथे येणार 1 1 5 आणि 5. ठीक आहे, मग बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 1 5, बाहेर मायनस साईन तसं लिहायचं 5 1 5 आणि 5 1 5, म्हणजे इथं काय येणार आहे 5 - 5 0, म्हणजेच A23 काय आला आपला 0 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे A31च्या पोझिशनला कोण आहे 5 इथं. मग 5च्या करस्पॉन्डिंग रो नंबर किती आहे 3 आहे आणि कॉलम नंबर किती आहे 1 आहे. मग 3 + 1 4 येतं, म्हणजे याला येणार आहे प्लस साईन, किंवा तुम्ही हा मॅट्रिक्स पार्ट झाला असेल प्लस मायनस प्लस, थर्ड रो असली तर प्लस मायनस प्लस. मग आता याच्या करस्पॉन्डिंग रो आणि मायनर लिहा. मग ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. मग इथे येणार आहे 1 1, त्याच्यानंतर -1 आणि 3. मग बघा इथं मल्टिप्लिकेशन होणार प्लस ब्रॅकेटमध्ये 3 -1 × 1 -1. ठीक आहे, मग इथे येणार मायनस मायनस प्लस प्लस, बाहेरमध्ये 3 + 1, म्हणजेच इथे येणार आहे 4. काय येणार आहे 4. A31 किती आला आपला 4 आला. त्याच्यानंतर हा मॅट्रिक्स साईडला घेतो ना, त्याला इथे घेऊ आपण. ठीक आहे, नको नाही तर इकडे घेऊ. छोटा करू का, ठीक आहे इथं ठेवतो. मग बघा आता नेक्स्ट एलिमेंट A32
A32 म्हणजेच एलिमेंट कोणता आहे इथं 5 आहे. कोणता आहे 5. मग 5चा रो नंबर काय आहे 3 आहे आणि कॉलम नंबर काय आहे 2 आहे. मग 3 + 5 सॉरी 3 + 2 5. 5 म्हणजेच ऑड नंबर म्हणजे मायनस साईन. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता काय करायचं याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं 1 1 3 3. इथे येणार 1 1 3 आणि 3. ठीक आहे. मग इथं बघा -1 3 1 3 -3 1 3. मग 3 - 3 काय होणार 0. म्हणजे 832 किती आला 0 आला. त्यानंतर नेक्स्ट आहे A33 मध्ये बघा तर तिसरा एलिमेंट आहे -4. त्याचा रो नंबर येणार आहे 3 आणि कॉलम नंबर पण काय येणार आहे 3. मग बघा याला साईन येणार आहे प्लस. मग याचा मायनर काय येणार आता 1 1 3 -1 1 1 3 -1. मग इथं काय येईल प्लस 1 × -1 -1 3 × 1 3. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार मग -1 × -1 × -3 -4 म्हणजे A33 किती आला -4. मग बघा इथं -11 27 20 9 -9 0 4 0 -4. ठीक आहे. हा काय आला आपले कोफॅक्टर्स आले. मग आता कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा. मग लिहायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा. तो काय आला बघा पहिला आलं होतं आपलं हे इथलं हे मिटून टाकतो. ठीक आहे. ठीक आहे मिटवलं. बघा -11 27 20 9 -9 0. लिहा -11 27 20. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आलं होतं 9 -9 0. नंतर काय आलं होतं 4 0 -4. हा काय आला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स आला होता. ठीक आहे. इथं बघा एकदा परत -11 27 20 9 -9 0 4 0 -4. मग काय लिहिले आपण -11 27 20 9 -9 0 4 0 4. ठीक आहे. हा कोणता मॅट्रिक्स आला कोफॅक्टर मॅट्रिक्स आला. आता आपल्याला काय काढायचं ॲडजॉईंट. काय काढायचं मग ॲडजॉईंट ऑफ A इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग लिहायचं ट्रान्सपोज डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये नाही लिहिलं तरी चालतं. लिहायचं ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे. मग याचा ट्रान्सपोज लिहा. मग ट्रान्सपोज लिहिताना काय होणार रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये होणार. मग रो फर्स्ट रो काय इथं -11 27 आणि इथे येणार आहे 20. म्हणजे ही जी फर्स्ट रो आहे बघा ही काय आहे फर्स्ट रो कशामध्ये कन्वर्ट केली आपण कॉलममध्ये कन्वर्ट केली. कशामध्ये केली कॉलममध्ये. ठीक आहे. मग बघा इथं हा कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहिला. त्याच्यानंतर ना सेकंड रो काय इथं 9 -9 आणि 0. मग हे सेकंड कॉलम झाला. आणि थर्ड रो काय इथं 4 0 -4. म्हणजे हा काय झाला थर्ड कॉलम झाला. मग हा काय आला ॲडजॉईंट आला. म्हणजे ॲडजॉईंट ए आला. मग आता आपल्याला काढायचं आहे ए इनवर्स. मग आता काय आहे की नाव ए इनवर्स इक्वल्स टू ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू
ॲडजॉईंट ऑफ ए. मग ॲडजॉईंट ए काय आहे, तर हा मॅट्रिक्स, मग तो लिहा. मग 1 अपॉन डिटर्मिनंट किती आलं आपलं 36 इंटू, आता ॲडजॉईंट काय आलेलं आहे -11 27, नंतर इथं आला 20, नंतर इथं काय आलं 9 -9 आणि 0, त्याच्यानंतर 4 0 4, 4ला इथं मायनस साईन आहे, ठीक आहे, साईन बरोबर लिहायचं. मग आपला हा आला ए इनवर्स, हा काय आला ए इनवर्स, ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, XY Z ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ठीक आहे. मग बघा आपण स्टार्टिंगला हे लिहिलं होतं, मॅट्रिक्स X इक्वल्स टू ए इनवर्स इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स B. मग ए इनवर्स काय आता इथं 1/36 इंटू आपला मॅट्रिक्स -11 9 4, त्याच्यानंतर इथं 27 -9 आणि 0, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 20 0 -4, ठीक आहे. हा काय आला इनवर्स, हा झाला इनवर्स डिटर्मिनंट इंटू 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट, हा काय आपला ए इनवर्स आहे. आता बी मॅट्रिक्स कोणता होता, कॉन्स्टंटचा, आणि इथं कोणता मॅट्रिक्स होता, व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्समध्ये 3च व्हेरिएबल होते, कोणते X Y आणि Z. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता, कॉन्स्टंट मॅट्रिक्स बघा, कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता 6 10 3, इथे होता 6 10 3, ठीक आहे. मग लिहा इथं 6 10 3. मग बघा आता आपल्याला व्हेरिएबल मॅट्रिक्स तसंच राहणार, X Y आणि Z इक्वल्स टू 1/36 काय आहे, 1 अपॉन डिटर्मिनंट आहे, पण तो ॲज अ स्केलर मल्टिपल झाला. पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय इथं 3x3, आणि याची ऑर्डर काय आहे 3x1 आहे. मग ह्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम आहे तेवढे त्याच्यामध्ये नंबर ऑफ काय रो आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन काय पॉसिबल. मल्टिप्लिकेशन काय बघा, मल्टिप्लिकेशन पॉसिबलसाठी काय करावं लागतं, हे दोन्ही नंबर सारखे पाहिजे, म्हणजे पहिल्यामध्ये जेवढे कॉलम पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये काय रो आहे, म्हणून हे काय सेम आहे. सेम असल्यामुळं आपल्याला आता नवीन मॅट्रिक्स भेटेल, त्याची ऑर्डर राहणार आहे 3x1, ठीक आहे. मग आता काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मग मल्टिप्लिकेशन करा, हे थोडं खाली घेतो, ठीक आहे. बघा जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर -11 इंटू 6, इथं काय येणार -11 इंटू 6, 11 इंटू 6 प्लस 9 इंटू 10, 9 इंटू 10 प्लस 4 इंटू 3, काय येणार 4 इंटू 3, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग इथं काय येणार 27 इंटू 6 प्लस नेक्स्ट काय येणार -9 इंटू 10 प्लस 0 इंटू 3, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20 इंटू 6 प्लस 0 इंटू 10 प्लस -4 इंटू 3, ठीक आहे. मग बघा आता इथं काय येणार, हा मॅट्रिक्स तसाच X Y Z, त्यानंतर इक्वल्स टू 1/36 तसाच, ठीक आहे. 1/36 तसाच. इथं मॅट्रिक्स काय येणार बघा आता -11 इंटू 6, म्हणजे येणार आहे -66 प्लस 9 आहे 90 प्लस 4 3 12, त्याच्यानंतर 27 गुणिले 6, कॅल्क्युलेटरमध्ये करा, 27 इंटू 6
162 प्लस येणार, दोन्हीला पण प्लस आहे, प्लस आता 9 गुणिले 10 म्हणजेच -90, त्याच्यानंतर प्लस 0 × 3 0, त्याच्यानंतर 20 गुणिले 6 6 दुने 12 म्हणजे 120, प्लस 10 गुणिले 0 काय येणार 0, प्लस -12. ठीक आहे. मग बघा आता इथं मॅट्रिक्स येणार x y z, x y z इक्वल्स टू 1/36 इंटू इथं येणार बघा आता -66 प्लस 90, कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटरमध्ये करा, -66 प्लस 90 प्लस 12 ते किती येतं 36, त्याच्यानंतर 162 - 90 प्लस 0 आणि ते किती येणार इथं 72, त्याच्यानंतर नेक्स्ट 120 - 12, 120 प्लस 0 - 12 किती येणार ते 108, किती येणार 108. ठीक आहे. आता हा जो स्केलर मल्टिपल दिलेला आहे हा काय करायचा दुसऱ्या पेजवरती आपण करू. ठीक आहे. मध्ये मल्टिप्लाय करायचं, प्रत्येकाला काय करायचं तो मल्टिप्लाय करायचा. सपोज Ctrl+C, पुढच्या पेजवरती आपण सॉल्व करू. ठीक आहे. हे चालतं ना आपलं. आता हा जो स्केलर मल्टिपल आहे 1/36 हा काय करायचा प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचा, x y z हा मॅट्रिक्स तसाच इक्वल्स टू, मग स्केलर जर मल्टिप्लाय केला मग 36 × 1/36, त्याच्यानंतर 72 × 1/36, त्याच्यानंतर 108 × 1/36. एक मिनिट हे मोठं करतो. ठीक आहे. बघा हा मॅट्रिक्स काय येणार आपला x y z, ही साईड तशीच व्हेरिएबल मॅट्रिक्स. ठीक आहे. इक्वल्स टू 36 × 36, 36 दुने 72 आणि 36 त्रिक 108, म्हणजे इथं काय राहिलं पहिले 1 2 आणि 3. बघा ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी x इक्वल्स टू किती येणार आहे 1, y इक्वल्स टू 2, z इक्वल्स टू 3. ठीक आहे. z इक्वल्स टू किती आलं 3 आलं. बघा मग आपल्याला x y z च्या व्हॅल्यू भेटल्या. बघा आपण सगळ्यात आधी काय केलं तर गिवन इक्वेशन लिहिल्या, इक्वेशनला आपण काय केलं मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं. कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. ठीक आहे. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर ना बघा आपल्याला काय भेटलं कोएफिशिएंट मॅट्रिक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग आपण काय केलं सगळ्यात पहिले आता आपण कॅल्क्युलेट डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला, तो आला 36 म्हणजे नॉन झिरो आला. नॉन झिरो आला याचा अर्थ काय ए इनवर्स एक्झिस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले को फॅक्टर एलिमेंट फाइंड आउट करावं लागतं. मग आपण प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर एलिमेंट फाइंड आउट केले. मग को फॅक्टर एलिमेंट काढताना प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा इथं काय आहे की ह्याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करतो. कोणता फॉर्म्युला इथं लिहितो. ठीक आहे. को फॅक्टर फाइंड आउट करताना को फॅक्टर इक्वल्स टू -1/i + j इंटू मायनर ऑफ i j. हा फॉर्म्युला आपण काय करणार आहे को फॅक्टरसाठी यूज केला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की रो प्लस कॉलम इंटू मायनर. मग ते जर केलं तर हे साइन कन्व्हेन्शन या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार ते प्रत्येकाचे को फॅक्टर फाइंड आउट केले. ठीक आहे. मग को फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर ना बघा आपल्याला को फॅक्टर्स भेटले. तर को फॅक्टरचा आपण मॅट्रिक्स लिहिला. ठीक आहे. को फॅक्टर भेटल्यानंतर ना को फॅक्टरचा मॅट्रिक्स लिहिला. आता आपल्याला काढायचं आहे ॲडजॉईंट. काय काढायचं होता
ॲडजॉईंट. मग ॲडजॉईंट काय राहतो, तर ॲडजॉईंट राहतो बघा ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. मग को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय केला, ट्रान्सपोज घेतला, म्हणजे रोला आपण कॉलममध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर ना ए इनवर्स काय राहतो 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट मॅट्रिक्स. मग ॲडजॉईंट मॅट्रिक्स आपण इथे लिहिला 1 डिटर्मिनंट आहे 36 आणि ॲडजॉईंट मॅट्रिक्स. नंतर ना बघा आपण स्टार्टिंगला इक्वेशन फॉर्म केलं होतं. इक्वेशन काय आलं, ए इंटू एक्स इक्वल्स टू बी, म्हणजेच कोएफिशियंट मॅट्रिक्स इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आणि दोन्ही बाजूला आपण, तुम्हाला माहिती आहे दोन्ही बाजूला जर आपण ए इनवर्स जर मल्टिप्लाय केला तर एक बाजूला व्हेरिएबल मॅट्रिक्स राहतो आणि दुसऱ्या बाजूला ए इनवर्स इंटू बी. मग ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग आता हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स याचं मल्टिप्लिकेशन केलं. हा आहे 3x3चा, हा आहे 3x1चा. म्हणजे याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम आहे तेवढ्याच याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आहे, म्हणून यांचं काय आहे सेम आहे हा नंबर. म्हणून इथं आला आपल्याला 3x1चा एक कंबाईन मॅट्रिक्स भेटला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. ना बघा याची ऑर्डर काय आली 3x1. मग बघा 3x1. मग आपण हा जो स्केलर मल्टिपल होता बघा इथं 1 डिटर्मिनंट, तो काय केला प्रत्येकाला मध्ये जाऊन मल्टिप्लाय केला. मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं, कॅन्सल झालं. ठीक आहे, 36 इंटू 36. आणि मग इथं म्हणजे 1/36 म्हणजे 1 2 3 भेटला. ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी x इक्वल्स टू 1, y इक्वल्स टू 2, z इक्वल्स टू 3. आपल्याला हे इक्वेशन भेटलं. ठीक आहे, बघा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह